मी विशाखा. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्री आहे म्हणून आज आम्ही इथेच वणीच्या जवळपास शिरपूर म्हणून एक टेकडी आहे, तिथे भोलेबाबाची लिंगपिंड असं काही आहे वाटते, मी बघितलं नाही. तर आज आम्ही तिथेच जाणार आहोत. तर निघते आम्ही थोड्या वेळाने आणि भेटू मग तिकडे. आता निघाले. मावशी वगैरे तिकडूनच त्यांच्या घरूनच येणार आहेत, ते ॲटोवर येणार आहे आणि आम्ही टू व्हीलरवर जाणार आहे. आणि आम्ही निघाले. मावशी वगैरे हे आमची वाट पाहत होते फाट्यावर. मावशीला भेटले आणि मावशीच्या ऑटो समोर आणि आमची बाईक मागे. थोड्या वेळातच आम्ही तिथे पोहोचले आणि बघितले तर काय बापरे, एवढी भीड का काय सांगू. सण म्हणला की भीड पाहिजेनच. असं वाटत होता की आज जावंच नाही, पण दर्शनाला आले तर दर्शन करायलाच पाहिजे. म्हणून आम्ही समोर गेले आणि बघितले तर डोंगर. मग डोंगरावर चढले आणि तिथून मग अर्ध्यातूनच बघितले खाली तर सर्व दुकानं वगैरे आम्हाला सर्व दिसत होते. आणि थोडं पुढं गेले तर मग पायऱ्या लागले. पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेले, पूजा केले आणि बाहेर निघाले आणि मग जत्रेमध्ये गेले. तिथे एक गाडीवाली अशी काही पाळणा होता, तिथे मावशीला बसवले. न घाबरता मुलीने मस्त एन्जॉय केली. तिच्यापेक्षा मोठे मुलं रडत होते पण ती नाही रडली आणि छान एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही तिथून निघाले आणि घरी आले. घरी येताच माशू झोपून गेली. माशूला ठेवले आणि आम्ही मग सायंकाळी, मी उपवास होता माझा, जेवण काही बनवायचं नव्हतं म्हणून मी साबुदाण्याची खिचडी करायला घेतले आणि साबुदाण्याची खिचडी केले आणि सायंकाळचा फराळ करून इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.